पिछले 4 महीनों से मानधन लंबित है, लेकिन जल्द से जल्द जारी किया जाए। आंगनवाड़ी कार्यकर्ता, आशा समूह प्रवर्तक और स्कूल पोषण आहार योजना से जुड़े कर्मचारियों को सेवा में स्थायी किया जाए और उन्हें ग्रेच्युटी व पेंशन की लाभ दिए जाए। जैसे अनेक मांगों को लेकर आंगनवाड़ी सेविकाओं और आशा समूह प्रवर्तकों ने तिलक नाट्य क्रीड़ा मैदान में 1 दिवसीय धरना आंदोलन दिया। इस आंदोलन के माध्यम से उन्होंने अपनी मांगों का निवेदन जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर गीते के माध्यम से मुख्यमंत्री को सौंपा। तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यात 2000 आशा वर्कर आहेत आणि आज पूर्ण राज्यभर आशा आणि गटप्रवर्तकांचा आंदोलन सुरू आहे। तर आशा अगदी तुटपुंज मानधनावर काम करतात आणि एवढ्या छोट्याशा मानधनावर काम करत असतानाही त्यांना गेल्या 4 महिन्यापासून केंद्राचा मोबदला हा मिळालेला नाही आणि एवढ्या कमी पैशात त्या काम करतात आणि पैसे न मिळताही जर काम करत असूनही त्यांना जर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर हा दबाव कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि आमच्यावर इतर कोणत्याही प्रकारचा दबाव, मानसिक ताण वगैरे दबाव येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे। आज 20 मे रोजी सीटू संघटनेच्या वतीने पूर्ण देशभर, राज्यभर आणि जिल्हाभर आज धरणे आणि निदर्शने आंदोलन आम्ही करत आहोत। आजच्या दिवशी आमच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे, कारण 4 महिने झाले केंद्र शासनाचा हा रखडलेला मोबदला अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही आणि आम्ही त्या दृष्टीला सामोरे जाऊन सुद्धा आम्ही आज काम करत आहोत। पण आज आमचा 1 दिवसीय संप आहे, त्यामुळे आम्ही आज कुठल्याही प्रकारचे काम करणार नाही। मी गटप्रवर्तक, माझ्या अंडरमध्ये 33 आशा आहेत आणि 33,000 लोकसंख्येवर मी काम करत आहे। त्याच्यामुळे रिपोर्टिंग सर्व आम्हाला सादर करावं लागते। हा लोड खूप म्हणजे आम्हाला खूप भारी जात आहे। त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत। आम्हाला 4-5 महिन्यापासून केंद्र शासनाचा मोबदला मिळालेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज हा निदर्शने आंदोलने आज हा उठाव केलेला आहे।